दहिसरच्या विद्यमान आमदार मनीषाताई अशोक चौधरी यांच्या कार्यनिधीतून ऐतिहासिक वास्तू दहिसर ग्रामस्थ भवन नावाने काट टाकते. दहिसर पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन नजीक लोकमान्य टिळक मार्गावर भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळातील खूप वर्षाचे तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील वसई प्रांतातील सन 1941 स्वातंत्र्य सैनिकांचे लढ्याचे केंद्र आताचे दहिसर पश्चिमेकडील दहिसर ग्रामस्थ भवन सक्रिय होते. सन 1947 साली भारतीय स्वातंत्र्यानंतर बृहन्मुंबई जिल्ह्यात दहिसर समाविष्ट करण्यात आला. तो ऐतिहासिक वास्तू त्यावेळेस स्वातंत्र्य सैनिकांनी दहिसर पश्चिम ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ मुक्तपणे भूभाग एक मजली इमारत दान करण्यात आली. या ऐतिहासिक जीर्ण वास्तूंचा जीर्णोद्धार विद्यमान आमदार मनीषाताई अशोक चौधरी यांच्या आमदार फंडातून शुभारंभानिमित्त कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ दानशूर व्यक्तिमत्व सुरेश ठाकूर यांनी आपल्याच आठवणीत स्वातंत्र्य सैनिकांचा नामनिर्देश करून डॉक्टर प्रेमानंद भंडारकर, प्रभाकर ठाकूर, दीक्षित गावण या ज्येष्ठांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भावनाप्रधान उद्गार काढले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष व कलावंत अनिल गवस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संस्था सरचिटणीस किरण देसाई यांनी प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताराम घुगे यांनी केले. प्रमुख अतिथी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दहिसर शाखा अध्यक्ष रमाकांत पाटील, श्री गावदेवी मंदिर प्रासादिक मंडळ विवेक भोईर, भाजप मंडळ अध्यक्ष पूनम पांडे, हेमंत पाटील, रोहित बांदेकर यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. दत्तात्रय चौधरी वार्ड अध्यक्ष राजश्री बेलावडे, मंडळ ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ दहिसर संचालित दहिसर अध्यक्ष भवन पुनर्जीवित कमिटीने परिश्रम घेतले. नूतनीकरण करण्याचा चाललेलं होतं, पण आज आपण त्याचं भूमिपूजन केलं असं पहिलं जाहीर करून ह्या भूमिपूजनासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय ठाकूरजी, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय वाघताई, गवससाहेब, रमाकांत पाटील साहेब, तांबटजी, त्याचबरोबर आमचे मंडळाच्या अध्यक्षा पूनम पांडे, राजश्री बेलावडेजी, राजू जोशीजी, राजू चौधरीजी, रोहित बांदेकरजी, हेमंत पाटील आणि समस्त ग्रामस्थ परिवाराचे सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, आपल्या दहिसरचा इतिहास हा वेगळा आहे. दहिसर सर्वसामान्य माणसांचं वसलेलं शहर म्हणजे दहिसर, परंतु संस्कृती टिकवण्याचं काम, मग ते प्रत्येक क्षेत्रातही असेल, ती संस्कृती टिकवण्याचं काम हे दहिसरकरांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्या म्हात्रेवाडीमध्ये आपलं हे वास्तू आहे, ती म्हात्रेवाडी म्हणजे सर्व समाजाच्या सर्व तरुण पिढीला बाळकडू देणारी म्हणजे म्हात्रेवाडी आहे. सगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, प्रबोधनाचे कार्यक्रम असतील, स्वच्छता अभियान असेल, ह्या सर्व ह्याच्यामध्ये पुढे येणारी एक वाडी म्हणजे म्हात्रेवाडी आहे. मग तो गणपती असो, नवरात्री असो, तुळशी विवाह असो, बालगोपाळ असो, हळदी कुंकू असो, ह्या सर्व ह्याच्यामध्ये सर्वांना एकत्र करून चालणारी म्हणजे म्हात्रेवाडी. आणि त्या वास्तूचं मला नूतनीकरण करण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे मी आपल्या सर्वांची शतशः ऋणी आहे. आपल्या दहिसरमध्ये काम करत असताना आता येताना जेव्हा दहिसर नदी वाहत होती ते बघून खूप आनंद वाटला की कशी आपली दहिसर नदी ही आज वाहते. आणि थोड्याच दिवसात आता फक्त तिचं ब्युटिफिकेशन बाकी राहिलेलं आहे. आपल्या प्रोटेक्शन वॉल ह्या 95% पूर्ण झालेल्या आहेत आणि दोन्ही बाजूच्या सिवरेज लाईन टाकून STP प्लांट पण आपण सप्टेंबरला त्याचं उद्घाटन करून जवळजवळ 6 MLD पाणी हे आपण दहिसरकरांना देणार आहोत. ज्या ठिकाणी आपलं पिण्याचं पाणी वापरतात त्या ह्याला पूर्ण आपलं STP प्लांटचं पाणी, मग ते गॅरेजला असेल, गार्डनच्या असेल, फुटपाथवरती आपले जे ब्युटिफिकेशन केलेली झाडं आहेत, ह्या सर्वांना वापरण्यासाठी आपल्याला 6 MLD पाणी हे मिळणार आहे. लवकरात लवकर आता जो मोठा प्रश्न दहिसरकरांसाठी होता आणि तो म्हणजे रडार, एअरपोर्ट अथॉरिटीचे रडार,
आणि ह्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या रडारमुळे दहिसरवर एक खूप मोठं संकट आलेलं होतं की 1 किलोमीटर रेडियसमधल्या सर्व बांधकामांना उंचीची निर्बंध घातलेली होती. तो सुद्धा केंद्र शासनाकडून आपण प्रश्न सोडवून घेतला आणि आता ते रडार गोरायला गेल्यानंतर आपल्याला हाईट रिस्ट्रिक्शन येणार नाही. रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत ते लवकरात लवकर चालतील. तिसरं एक मोठं दुसरं संकट होतं ते म्हणजे नॅशनल पार्क इको सेन्सिटिव्ह झोन. ह्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये काही NGOजवाले सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्या लोकांनी आपल्याकडे तसं व्याघ्र हे जीवन नाही आहे की जे ओपनली वाघ फिरतायत, सिंह फिरतायत, असं नसताना सुद्धा आपल्याला 5 किलोमीटरपर्यंत बांधकामासाठी ज्यांचं 2 लाखापेक्षा जास्त बांधकाम आहे अशाला निर्बंध घातलेले ते सुद्धा आपण सुप्रीम कोर्टामधून लढून ते सुद्धा सॉल्व केले. आणि आता लवकरात लवकर 15,000 स्क्वेअर फूटचं आगरी कोळी भवनचं ज्याचं कामसुद्धा ह्या एअरपोर्ट अथॉरिटी आणि नॅशनल पार्क इको सेन्सिटिव्हमुळे अडलेलं होतं ते सुद्धा आता पाऊस थांबला का आपल्याला चांगलं असं आगरी कोळी भवन हे बांधकाम करायचं प्लॅन पास झाला आहे, वर्क ऑर्डर दिला आहे. पण ह्या प्रॉब्लेममुळे आपला राहिला होता ते सुद्धा संकट गेलं आणि ते सुद्धा आपण चालू करतोय. आणि आपली सर्वांची वास्तू म्हणजे विठ्ठल मंदिराचं कामसुद्धा आम्ही लवकरात लवकर त्याचा प्लॅन हे करून ते सुद्धा नूतनीकरण करतोय. कारण आपल्या सर्वांची शान आहे, पुरातन मंदिर आहे आणि ते हिंदू मंदिर आपल्याला सर्वांना हे करायचं आहे. त्यामुळे मी एक फक्त मोहरा आहे. आपल्या सर्वांच्या हाताने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला ते विठ्ठल मंदिरसुद्धा पुनर्जीवित करायचं आहे. आपण सर्व इकडे मोठ्या संख्येने पावसात सुद्धा आलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद देते. आणि खास करून आमचे घुगे साहेब की ज्यांनी मला अक्षरशः मला म्हणतायत की काल करायला म्हटलं साहेब दहीहंडीला रात्रभर आम्ही हे झालेलो आहोत आणि मला सकाळी कार्यकर्त्यांना उठवायला हे होते तर म्हटलं सोमवारी ठेवूया, श्रावणी सोमवार आहे. पण घुगे साहेब म्हणजे पेपर मला परत देऊन टाका म्हटलं नाही आपण करणार आहोत. आणि आपण आज ते खरोखर त्यांचा पाठपुरवठा ह्या वयामध्ये सुद्धा मला आपल्याला सर्वांना एक ऊर्जा देणारं म्हणजे आमचे दत्ताजी घुगे आहेत त्यांचंसुद्धा मनःपूर्वक अभिनंदन करते. आपल्या काही सूचना असतील वास्तू तयार झाल्यानंतर त्याही आपण सांगाव्या. आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने आज मला हॅट्रिक बनण्याचं आणि काम करण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करते. पुन्हा एकदा सगळ्यांना येणाऱ्या गणपतीच्या गौरीच्या शुभेच्छा देऊन मी माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. थँक्यू. मला कसे म्हणजे प्रवास आले आणि विशेषतः असा कार्यवा म्हणून तुम्हाला आमच्या मानाचा मुद्रा आपण बोलावा थोडा आजचा हा क्षण. विजय साहेब नमस्कार, धन्यवाद. कार्यवाह तर मी आहेच पण आपले जे सर्व सभासद आहेत, बंधू भगिनी आहेत, हे जे इथे मोठ्या संख्येने येतात, सर्व कार्यक्रमामध्ये आमच्या सहभागी होतात, त्यांचे आधी मनपूर्वक धन्यवाद. या वास्तूबद्दल आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी बरंच काही सांगितलं आहे की कशी ती ऐतिहासिक आहे आणि कसं त्याचं आम्ही संगोपन करणं गरजेचं आहे. आणि हा विडा आता गवस यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या कमिटीने उचलला आहे आणि त्याला घुगे साहेबांचा संपूर्ण पाठिंबा असल्यामुळे आणि मनीषाताईंचा जो आशीर्वाद आहे तो सर्वात मोठा आहे. आणि त्या इथे आल्या आणि त्यांनी हा समारंभ केला आमच्या विनंतीला मान देऊन, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आपली व्यवस्थापन कमिटी सांगा. थँक्यू. व्यवस्थापन कमिटी करून दिली. जो आनंदाचा क्षण आहे आणि ऑगस्ट महिना म्हटला ना क्रांतीचा, ऑगस्ट महिन्यामध्ये क्रांती घडली गेली जी आपण पाहिली ना की जो चले जाव जे ऑगस्ट 9 ऑगस्टला जे आपल्या गावाली टँक या ऑगस्ट क्रांती मैदानातून क्रांती घडली गेली. त्यानंतर लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक हे असंतुलित जनक त्यांनी त्यावेळेला गिरणी कामगारांना हाताशी घेऊन मुंबईमध्ये मोठं आंदोलन केलं आणि अशा आंदोलनातून सगळे राष्ट्रप्रेमीत सर्व जे त्या काळचे स्वातंत्र्यपूर्व काळातले सगळे आपले राष्ट्रप्रेमी जे आपले भारत देशाचे प्रेमी त्यांनी खूप मोठं आंदोलन करून
आणि त्या आंदोलनामध्ये ठाणे जिल्हाही पुढे होता आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हा जो वसई पट्ट्यामध्ये दहिसर म्हटलं 10 गावाचं दहिसर आणि त्या काळात पोईसर म्हणून ह्या एरियाला ओळख होती. परंतु इथे ही वास्तू ऐतिहासिक वास्तू आहे. ऐतिहासिक वास्तू दहिसरमध्ये दहिसर पश्चिमेकडील ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार सांभाळतो आहे. आज इतिहासामध्ये आज तमाम मुंबईकर आज तमाम जे स्वातंत्र्य लढ्यातील लोक आज ते खरोखर धन्यवाद देत आहेत की ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराने या वास्तूचं संगोपन करून या वास्तूला एक नवा सुरुवात देण्यासाठी जी आपली नवीन कमिटी म्हणजे ज्येष्ठ अत्यंत बिजी सिनेमा आर्टिस्ट लोकप्रिय ज्यांना TV सिरियलमधून सतत कामाची मागणी आहे आदरणीय अनिल गवत साहेब यांनी इथे ज्येष्ठ नागरिक संघाचं परिवाराचं अध्यक्षपद स्वीकारून आज आमच्यासारख्या पत्रकार मित्रांना आपलं असं करून या वास्तूला एक सोनेरी उभारणी करण्याचा त्याचा हा अद्भुत सण करून आम्ही दहिसरकर करून मिसळणे दत्ताराम उगे नमस्कार अनिल कांबळे TV. थँक्यू. मी अभिनेता अनिल गवस आज आपल्या ज्येष्ठ मित्र परिवार या संस्थेचा जे सगळे अध्यक्ष आहेत विद्यमान अध्यक्ष पण आम्ही आज ज्या कार्यक्रमासाठी इथे जमलो म्हणजे आमचं ग्रामस्थ भुवन आमच्या अस्मितेचं आणि आमचं स्वतःच्या मालकीचं असलेलं एक ग्रामस्थ भुवन त्या भुवनाचा नूतनीकरणाचा जो काही कार्यक्रम होता मनीषाताई चौधरी यांच्या हस्ते झालेला आहे आणि ही आता वास्तू पुन्हा एकदा काट टाकते. पण मधल्या काळात या वास्तूकडे दुर्लक्ष झालं. याला कारण कोरोना नावाची महामारी आली आणि त्या महामारीत इकडे येणं सगळ्यांचंच बंद झालं कारण हे ज्येष्ठांचं असल्यामुळे ज्येष्ठ तिकडे येण्याचे बंद झाले आणि थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे आणि पडझड झाल्यामुळे आमचं नुकसान फार झालं. त्यातूनही BMCने आमच्या अगदी दरवाजातच त्यांचा जो स्कायवॉक केलेला आहे त्याचा जिना आणून सोडला त्यामुळे ते अजून बेडक दिसते. तर ही व्यवस्थित करण्यासाठी आम्हाला मनीषाताईंनी शब्द दिला आणि तो आज त्यांनी जो नारळ फोडून त्याचं त्यांनी शब्द खरा केलेला आहे. आता ती लवकरात लवकर व्यवस्थित होईल त्यांच्या आमदार निधीतून. या इथे रघुनाथ म्हात्रे साहेबांनी आणि आमचे अगोदरचे प्रभाकर चोमण साहेब आहेत किंवा आमची जुनी मंडळी जी कार्यकारिणीवर होती त्या सगळ्यांनी या वास्तूमध्ये फार मोठं कार्य केलेलं आहे. पूर्वी आमच्या इथे मस्तपैकी संगीत सभा व्हायच्या आमच्या इथे मीटिंग्स व्हायच्या अशा अनेक कार्यक्रम इथे झालेले आहेत. पण मधल्या काळात आम्ही ते इथे दुर्लक्ष केलं पण आता पुन्हा आम्ही लक्ष घातलेलं आहे आणि आमदारांच्या सहकार्याने ती पुन्हा नव्याने उभी राहते. आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. आम्हाला आनंद वाटतो. याच्यामध्ये विशेष उल्लेख मी करीन की दत्ताराम पुंजाजी घुगे हे पत्रकार असून आणि त्यांनी हा प्रश्न धसाच लावून मनीषाताईंच्या मागे लागून हा प्रश्न आमचा त्यांनी सोडवलेला आहे. त्यामुळे त्यांचं योगदान याच्यामध्ये फार मोठं आहे. शिवाय आमच्या अगोदरच्या जेवढ्या काही कमिटी होत्या जेवढे मेंबर्स होते जुने जे 1942 पासूनचे आहेत त्या सगळ्यांनाच मी अभिवादन करतो. त्यांचे जे मोठे विचार होते तेच आम्ही इथे पुढे करू त्याचेच पुढे आम्ही नेत राहू असं मी ग्वाही देतो आणि आम्हाला पुन्हा एकदा हा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनीषाताईंचे आभार मानतो. आमच्या सगळ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत त्यांच्या मी इथे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सर. ताई बोला. देसाई तुम्ही इकडे कॅमेरा सांभाळतोय. आवाजाचं नाही चॅनलचं आहे. खूप खूप आभार मानतो. बोला आठवणी जुन्या आठवणी. माझ्या आठवणीमध्ये या वास्तूमध्ये बाहेरच्या आग्राबादचा म्हणून व्यायाम करतो डॉक्टर भांडारकरांच्या गायडन्सखाली माझं येतं गावात सुरुवात झाली. आज अरे नका दोन्ही घ्या. वास्तूची गंमत म्हणजे गुप्त बैठका त्या वास्तूच्या बैठका होत होतात माईक दोन्ही खाली करा. स्वातंत्र्यापूर्वी माईक खाली कर. आणि चेहरा दिसत नाही. माईक खाली कर. बोला. त्यामुळे ह्या वास्तूला फार महत्त्व आहे. त्यातनं आमचे स्वातंत्र्याने गावण नाना गावण होळकर मॅडम अशा अनेक क्रांतिकारक ह्या देशामध्ये
होऊन गेले. त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांना मुद्दा मिळालेला आहे. अशा या वास्तूमध्ये अनंत काणेकरांच्या हस्ते वाचनाची सुरुवात 1985मध्ये अनंत काणेकरांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं वास्तूचं. आम्ही लहान होतो. आम्ही आणखी वास्तूची अनेक आठवणी म्हणजे इथे काम करत करत आम्ही आमचं जे शारीरिक सुख आहे आज तक भोगतो कधी. खरोखरच वास्तू ग्रामस्थ मंडळाकडे होती आणि ग्रामस्थ मंडळांनी ती मला रिपोर्ट करून सांगितलं की तुम्ही योग्य त्या ठिकाणी ती वास्तू तुम्ही हे करा. तर आमचं त्याचवेळेला आपल्या ज्येष्ठ नागरिक संघ चालू झालेला होता आणि त्यांना मी ते बक्षीस पत्र रजिस्टर करून दिलं. माझा इथे निषेध बोर्ड लावला गेला सुरेश ठाकूरचा निषेध. त्यात काही लोकांचा हे होतं वाईट नजर होती या बाबतीत आणि त्याचं मिसूज होत आहे म्हणून आम्ही आमच्या ग्रेट धन्यवाद. थँक्यू थँक्यू. या ताब्यात येईल ग्रामस्थांच्या आणि त्याच्यानंतर 43 सालापासून या ठिकाणी दिलं गेलं आणि त्याच्यावरच्या ग्रामस्थांनी वर्गणी करून या ठिकाणी वास्तू उभी केली आणि आता हा मुहूर्त आणि लवकरच ही वास्तू छान लांब सवलत आणि त्याचं या ठिकाणी पुन्हा स्वागत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या या वास्तूचं नुकतंच या विभागातील आमदार मनीषाताई चौधरी यांच्या हस्ते रीतसर भूमिपूजन झालेलं आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना इथं आल्याबद्दल पुनश्च त्यांना धन्यवाद देतोय आणि या वास्तूचं लवकरात लवकर बांधकाम पूर्ण होऊन पुन्हा ही वास्तू आपल्या सेवेस राहील अशी मी ग्वाही बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.